गोरेगाव पूर्व न्यू महाडा वसाहत दिंडोशीतील मीनाताई ठाकरे क्रीडांगण परिसरात आणि नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा संचार लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी आमदार सुनील प्रभूंचं वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उद्या सुट्टी जाहीर। जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय आणि कॉलेज बंद राहणार। जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टीचा शासकीय आदेश जारी। अमरावती जिल्ह्यातील अनेक भागामध्ये जोरदार पावसामुळे नागपूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हायवेवरती पाणी वाहतूक बंद केल्याने महामार्गावर काही काळासाठी वाहनांच्या रांगा। भंडाऱ्यातील नवनिर्मित बायपासची पिचिंग जी आहे ती पुन्हा आता वाहून गेलेली आहे। 4 दिवसांआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं होतं लोकार्पण। स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीचा निकृष्ट कामाचा कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता आहे। 1ली ते 6वीच्या वर्गाला केवळ 2च शिक्षक आहेत। उघड्यावरच शाळा भरत असल्याने पालकांनी शाळेला कुलूप ठोकले। पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी 610 कोटींच्या ZLD प्रकल्पांना राज्य शासनाची मंजुरी पाहायला मिळते। आमदार राहुल आवाड यांची ही माहिती आहे। इचलकरंजीसह 3 ठिकाणी नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी निविदा देखील मंजूर करण्यात आल्या। पुण्याचे जिल्हा परिषद CEO गजानन पाटील यांचा भोर तालुक्यात दौरा। तालुक्यामध्ये प्रधानमंत्री जनमत घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलाची केली पाहणी। पूर्ण झालेल्या घराचा गजानन पाटील यांच्या हस्ते गृहप्रवेश। जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अखेर 26 ऑगस्टपासून नांदेडहून धावणार। एका दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगरहून मुंबईत अपडाऊन आता करणं अशक्य। सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरकरांना बसणार। बारामतीच्या पश्चिम भागात बेंदूर उत्साहात साजरा। खंडोबाच्या वाडीमध्ये बैल आणि गायीचा विवाह लावण्याची अनोखी परंपरा। सायंकाळी पारंपरिक वाद्याने डीजेच्या निनादामध्ये काढण्यात आली मिरवणूक। मुंबईच्या सांताक्रूजमधील चार्टर्ड अकाउंटंटच्या ब्लॅकमेलिंग नंतर आत्महत्या प्रकरण सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांकडून दोन्ही आरोपींविरुद्ध खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल। उल्हासनगरात तरुणानं दुकानातील मोबाईल आपटून फोडले। EMI-वरती मोबाईल न दिल्याचा रागातून कृत्य। संपूर्ण घटना CCTVत कैद। मालवणमध्ये समुद्रात बुडालेल्या मच्छीमाराचा मृतदेह तब्बल 18 तासांनंतर सापडला। नौका पलटी होऊन जितेश वाघ नावाचा तरुण मंगळवारी सकाळी बेपत्ता झाला होता। दांडी किनाऱ्यावरती जितेशचा मृतदेह आज दुपारी दिसून आला।